गीता अध्याय 18 श्लोक 77. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः. तच्च तवर आघात, संस्मृत्य सवरच्या अनुस्वाराचा उच्चार करायचा. संस्मृत्य स नंतरचा जो मृ आहे त्या मृवर आघात घ्यायचा. संस्मृत्य पुन्हा मृवर आघात, सवरच्या अनुस्वाराचा उच्चार करायचा. सौ असा उच्चार होतो. रूपमत्यद्भुतं हरेः, मत्यद्भुत मधल्या म वर आघात, त्यवर पण आघात, अनुस्वाराचा म, हरेः शेवटचा विसर्ग ऐकू येऊ देत. विस्मयो मे महान राजन, विस्मय मधल्या वीवर आघात येतो. हा पूर्ण म्हणून मग अर्धा न म्हणायचा. विस्मयो मे महान राजन, जवर आघात घ्यायचा. हृष्यामीच, ऋ बरोबर पोटफोड्या अर्धा श ऐकू येऊ दे. हृष्यामीच पुनः पुनः, पहिल्या पुनःच्या विसर्गाचा अर्धा विसर्ग उच्चार करायचा. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः, 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 तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः. विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः. 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 तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः. संधि विग्रह. तत् च संस्मृत्य संस्मृत्य रूपम् अति अद्भुतं हरेः विस्मयः मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः. तत् म्हणजे ते, च म्हणजे आणि, संस्मृत्य म्हणजे स्मरण करून किंवा आठवून. संस्मृत्य हे ल्यबंत अव्यय आहे, स्मृ धातू तिथे आहे. रूपम म्हणजे रूपाचे किंवा रूपाला. अति म्हणजे अत्यंत. अद्भुतम म्हणजे अलौकिक असं, कधीही पूर्वी न बघितलेलं असं. हरेः म्हणजे हरीचे. विस्मयः म्हणजे विस्मय किंवा आश्चर्य. मे म्हणजे मला. महान म्हणजे अत्यंत किंवा खूप जास्त. राजन हे धृतराष्ट्रासाठी संबोधन वापरलेलं आहे संजयानी. हृष्यामि म्हणजे मी हर्षित होत आहे. पुनः पुनः म्हणजे वारंवार. अन्वय. हे राजन, हरेः तत् अति अद्भुतं रूपं च संस्मृत्य संस्मृत्य मे महान् विस्मयः च पुनः पुनः अहं हृष्यामि. हे राजा, श्रीहरीचं ते अत्यंत अलौकिक रूप पुन्हा पुन्हा आठवून माझ्या चित्ताला किंवा मला अत्यंत विस्मय होत आहे आणि वारंवार मी हर्षित होत आहे. 11व्या अध्यायात भगवंताचं जे विश्वरूप होतं, नंतर चतुर्भुज आणि नंतर कृष्णरूप जे भगवंतानी दाखवलं, ते जसं अर्जुनानी बघितलं, खरं तर त्याच्या आधी संजयानी बघितलेलं आहे. कारण संजयाला आधी दिव्यदृष्टी मिळालेली आहे आणि ते विश्वरूप बघून
संजयाला अजूनही हर्ष होत आहे. त्या विश्वरूप दर्शनानंतर भगवंताने 7 अध्यायांमध्ये उपदेश केलेला आहे आणि संजयाला मात्र अजून ते विश्वरूप आठवत आहे आणि त्याला अत्यंत हर्ष होत आहे आणि तो हर्ष तो धृतराष्ट्राला सांगत आहे. धृतराष्ट्राला तो म्हणतोय की हे राजा किंवा हे राजन, भगवंताचं ते अति अद्भुत रूप, कधीही न बघितलेल्या गोष्टीला आपण अद्भुत म्हणतो आणि जेव्हा जेव्हा असं काहीतरी अद्भुत बघायला मिळतं तेव्हा मनुष्य अत्यंत हर्षित होतो. अलौकिक गोष्ट बघायला मिळण्याचं त्याला भाग्य लाभलं याचा हर्ष होतो. त्याचप्रमाणे किती अलौकिक आहे हे याचा विस्मयही त्याला होतो. इथे पुन्हा एकदा संजयाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव दाटून आलेले आहेत. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की त्याला पुन्हा पुन्हा 1 ते 10 अध्यायामध्ये अर्जुनाचा आणि भगवंताचा जो संवाद चालू होता तो आठवून पुन्हा पुन्हा त्याला आनंद होत होता किंवा हर्ष होत होता. आता 11व्या अध्यायातलं भगवंताचं विश्वरूप तो आठवतोय. जशी गीता भगवंतानी अर्जुनाला सांगितली तशी संजय पुन्हा एकदा त्या उपदेशाचा पुनः प्रत्यय घेतोय आणि त्यामुळे त्याला आता 11व्या अध्यायातलं भगवंताचं विस्मयकारक असं अद्भुत रूप बघून पुन्हा पुन्हा हर्ष होतोय असं तो धृतराष्ट्राला सांगतो. भगवंताचं ते रूप तर संजयाने प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंय. आपण गीता म्हणत असताना सुद्धा कल्पनेच्या द्वारे किंवा आपल्या बुद्धीच्या द्वारे ते रूप डोळ्यासमोर आणू शकतो. हे आपण 11व्या अध्यायाचा अर्थ बघताना बघितलं की एखाद्या उंच टेकडीवर जायचं आणि तिथे जर अष्टमी तिथी असेल तर एका बाजूला सूर्य मावळत असतो आणि दुसऱ्या बाजूला चंद्र उगवत असतो. अशी कल्पना करा की हे चंद्र आणि सूर्य हे त्या विश्वरूपाचे डोळे आहेत आणि त्या डोळ्याच्या गणितानी त्याचं मस्तक कुठे असेल, त्याचं नाक कुठे असेल, त्याचं पोट कुठे असेल, त्याचे पाय कुठे असतील, असा जर आपण विस्तार बुद्धीच्या द्वारे कल्पनेच्या द्वारे करत गेलो तर आपल्याला उघड्या डोळ्यांनी सुद्धा संपूर्णतः नाही पण भगवंत किती व्यापक आहे याची कल्पना आपण करू शकतो. आणि इथे तर संजयाला प्रत्यक्ष ते रूप दिसलेलं आहे. दिव्य दृष्टी असल्यामुळे किती हर्ष होत असेल त्याला याची आपण सुद्धा कल्पना करू शकतो. 11व्या अध्यायामध्ये जो संवाद आहे तो नुसता अनुभवायचा आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा अलौकिक आहे. प्रत्यक्ष बघणाऱ्याला तर तो किती आनंद देणारा असेल याची आपण कल्पना करू शकतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः. हरि ओम तत्सत्.